सर्वांना नमस्कार. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी नमन पाटोळे, वर्ग 7वा क, बरू हायस्कूल पाटोळे. काल सकाळच्या वेळी माझ्या शेजारच्या आजीबाई आमच्या घरासमोरच्या रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा टाकताना दिसल्या. मी त्यांना म्हणालो, अहो आजी थांबा, कचरा टाकू नका. त्या मला म्हणाल्या, तुला काय करायचे आहे? मी तुझ्या घरात कचरा टाकलेला नाही. तू मला शहाणपण शिकवू नको. मी अगदी शांतपणे त्यांना म्हणालो, आजी तू मला रागवू नकोस. मी स्वच्छता मॉनिटर आहे. आमच्या शाळेत आमच्या सर मॅडमनी मला स्वच्छतेचे महत्त्व, फायदे समजून सांगितलेले आहे. म्हणून ही माझी जबाबदारी आहे. शाळेत तुमच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी कोणी कचरा टाकताना दिसेल तर त्याला स्वच्छतेचे महत्त्व, फायदे अगदी प्रेमाने सांगण्याचे सांगितलेले आहे. तुम्ही कचरा रिकाम्या प्लॉटमध्ये टाकाल तर तो कचरा वाऱ्यामुळे इकडे तिकडे जाईल. पुढे तो कचरा आपल्या अंगणात येईल. ओला कचरा तिथेच कुजल्यामुळे घाण निर्माण होईल. घाणेरडा वास आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यावर डास बसतील. डास निर्माण होईल. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा काढा. आपल्या परिसरात कचरा गाडी येते त्यावेळी तो कचरा गाडीवाल्याला द्या. माझे बोलणे आजीला पटले. हसत हसत त्या मला म्हणाल्या, बाळा खरं आहे तुझं म्हणणं. आजपासून मी रिकाम्या प्लॉटमध्ये किंवा इकडे तिकडे कचरा टाकणार नाही. व कोणी कचरा टाकेल तर त्याला स्वच्छतेचे महत्त्व सांगेल. आजीचे बोलणे ऐकून मला खूप छान वाटले. आजीला स्वच्छतेचे नियम पोहोचवण्याच्या वेळी मला आलेला अनुभव मी तुमच्यासमोर कथन केलेला आहे. स्वच्छतेच्या नियमांचे पालन करू. घर, शाळा, परिसर स्वच्छ ठेवू. धन्यवाद.